कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमधील आंदोलनाचा दुसरा दिवस। नागपूर शहराच्या सीमेवरती बच्चू कडूंसाठी या तर नागपूर जबलपूर हायवे काल संध्याकाळपासून ठप्प। झोपलेल्या सरकारला आता उठवण्याची वेळ आली आहे। रेल्वे आणि विमानसेवाही बंद करणार बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री एक शब्दही बोलायला तयार नाहीयेत। बच्चू कडू यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर टोला। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा। कडूंच्या विराट मोर्चामुळे नागपुरातील 4 महामार्ग जाम। तर दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद करणार बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडूंनी मागणीपत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणीपत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू, फडणवीसांची प्रतिक्रिया। पंजाबच्या धर्तीवर राज्यात आंदोलन करणार, सरकारने जागा दिली तिथे जाणार नाही, महामार्गावरच थांबणार। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा। बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चामध्ये दिव्यांग बांधवांचाही मोठ्या संख्येने सहभाग। शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिव्यांग बांधव एल्गार मोर्चात सहभागी। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपुरातील 4 महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा, मात्र जनतेस वेठीत धरू नका, वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया। बच्चू कडूंनी सांगितलं आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। मंत्री असताना मंत्रिपद उपभोगायचं आणि शेतकऱ्यांना विसरायचं, मंत्रिपद गेल्यावर शेतकऱ्यांची आठवण येते अशा नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चावरून प्रकाश आंबेडकर यांची टीका। ठाकरेंच्या सेनेत 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, तर माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। खासदार नारायण राणेंच्या जनता दरबाराचा आज दुसरा दिवस। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नारायण राणे यांचा जनता दरबार, तर देवरुखमध्ये दुपारी 12 वाजता जनता दरबार होणार। सोलापुरात भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी। अजित पवार पक्षाचे माजी आमदार बबनराव शिंदेंचे दोन्ही पुत्र भाजपात पक्षप्रवेश करणार। रणजित शिंदे यांच्यासोबतच विक्रमसिंह शिंदे सकाळी 10 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का। नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर आज भाजपात पक्षप्रवेश करणार। मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार। काँग्रेसला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा धक्का। सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश। नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचाही शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश। माजी खासदार हिना गावित यांची भाजपमध्ये घरवापसी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हिना गावित यांचा पक्षप्रवेश, तर हिना गावितांनी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती। डॉक्टर हिना गावित यांच्या भाजप प्रवेशामुळे आता शिंदेंची डोकेदुखी वाढणार। नंदुरबारमध्ये महायुती एकत्र लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र गावित आणि रघुवंशींच्या वादामुळे महायुती एकत्र येणार का या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित। शरद पवार यांच्या अहिल्यानगरच्या दौऱ्याआधीच पक्षाला धक्का। पवारांचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्या आई चुलते भाजपामध्ये। शरद पवार 2 नोव्हेंबरला अहिल्यानगर दौऱ्यावर। राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमध्ये अजित पवारांची सर्व आमदारांना तंबी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तयार रहा, कोणाच्या भरवशावर अवलंबून राहू नका, पक्षाची ताकद दाखवा, मुंबईमध्ये फिरू नका, मतदारसंघात जा, अजित पवार यांचे आमदारांना आदेश। राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून पवारांच्या पक्षात 2 मतं। राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिका याचा फटका बसू शकतो। पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांची भावना, तर पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो अशी ही भावना। मनसेच्या केंद्रीय समितीची आज सकाळी 11 वाजता बैठक। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडणार। मनसे नेते, शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीत मतदार यादींवर विशेष चर्चा केली जाणार असल्याची ही माहिती। नवी मुंबईतील 18,000 दुबार आणि 15,000 बोगस नावं वगळा। मनसेचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र। ही यादी 1 वर्षांपूर्वीच दिलेली असताना त्यावर अजूनही ठोस कारवाई का झाली नाही, मनसेचा पत्रातून सवाल। ठाण्यामध्ये 1 तारखेच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाला येण्यासाठी आवाहन करणारे मनसेचे बॅनर झळकले। 1 तारखेला ठाकरे सेना आणि मनसेचा मतदार यादीतील घोटाळ्याविरोधात मुंबईत मोर्चा। मनसेच्या दादर शाखाध्यक्षाकडून मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप। मनसेच्या संतोष साळी यांच्याकडून मतदार यादीतील घोळ सोशल मीडियावर पोस्ट। आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशन नंतर मनसेकडून मतदार याद्यांचा पंचनामा। मनसेचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडे आला नाहीये, त्यामुळे मनसेसोबत आघाडीचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। पंतप्रधान मोदी आज 1 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती।
सातारा पालिका निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक नगरसेवक असो किंवा मग नगराध्यक्ष काम करणार उमेदवार असावा, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासाठी गोखले बिल्डरसह ट्रस्टनेही सहमती दर्शवली. बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टींनी प्रतिज्ञापत्र दाखल करावं, धर्मादाय आयुक्तांचे आदेश. पुण्यातील जैन बोर्डिंगबाबत रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. 230 कोटी कुठून आले, चौकशी करून कारवाई करा. बडेकर गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट व्हावं, धंगेकरांची मागणी. माझी लढाई वाईट प्रवृत्ती आणि विकृतींबद्दल आहे, अजून खेळ संपलेला नाहीये. शिंदेंची परवानगी घेऊन 2 दिवसात आणखी मोठा स्फोट. रवींद्र धंगेकरांचा पुन्हा एकदा नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना थेट इशारा. बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. गोखले बिल्डरच्या करारामध्ये त्याचा उल्लेख आहे, त्यामुळे 230 कोटी गोठवा. जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची मागणी. धंगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजप नेत्याचा अपमान केला नाहीये, कोणत्याही समाजावरती अन्याय नको, हीच शिंदेंची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. पुण्यातील जैन बोर्डिंग विक्री प्रकरणी आज नाशिकमध्ये जैन समाज रस्त्यावर उतरणार. नाशिकच्या अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन बांधव सहभागी होणार असल्याची माहिती. समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये धंगेकरांना समन्स. धंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचा समन्स. धंगेकरांनी समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा केला होता आरोप. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. आदित्य ठाकरेंच्या मतचोरीबाबतच्या प्रेझेंटेशनवरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. फलटण महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. मृत्यू गळफास घेऊन झाल्याचा उल्लेख. मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीयेत, तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. हर्षवर्धन सपकाळ मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेणार. यावेळी सपकाळ कुटुंबियांची राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून देणार असल्याची माहिती. फलटणमधील डॉक्टर मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचा जुना व्हिडिओ समोर. वर्दीवर नसलेल्या बदनेकडून रोडवर गाड्या थांबवत चालकांची चौकशी. निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही. 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात जाणार. अंधारेंचं आव्हान. तर अंधारेंनी 2 सख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची सुसाईड नोटही दाखवली. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, लक्ष्मण हाके यांची मागणी. डॉक्टर महिलेची आत्महत्या नसून हत्या आहे, एसआयटी स्थापन करा, अन्यथा आम्ही फलटणला येऊ, लक्ष्मण हाकेंचा इशारा. निलेश घावळेला भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांचं यूके हायकमिशनला पत्र. पुण्यात बरेच गुन्हे दाखल असल्याचा पत्रात उल्लेख. ओबीसींचे प्रश्न सुटत असतील तर जरांगेंसोबत एकत्र येऊ. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंबाबत मोठं विधान. तर जरांगेंना ओबीसीतून आरक्षण हवं असल्यास पंकजाताईंना चालेल का? हाकेंचा पंकजा मुंडेंना सवाल. नंदुरबारमध्ये काँग्रेस वबळावरती लढेल अशी परिस्थिती. काँग्रेस पक्षाची आढावा बैठकीनंतर भाई जगताप यांची प्रतिक्रिया. तर बैठकीतून इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याचीही सूचना. मंत्री प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदासाठी लॉबिंग. शिंदे, प्रताप सरनाईक आणि आशिष शेलार यांनी अजिंक्य नाईक यांना पुन्हा अध्यक्ष होण्यास विरोध दर्शवल्याची सूत्रांची माहिती. नांदेड पाठोपाठ परभणीत देखील एका शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांची गाडी दगड मारून फोडली. दगड मारणाऱ्या पोलिसांनी घेतलं ताब्यात. तर तुटपुंजी मदत मिळाल्यानं राग अनावर झाला. दगड मारणाऱ्या शेतकऱ्याचं स्पष्टीकरण. गाड्या फोडायच्या असतील तर सत्ताधाऱ्यांच्या फोडा. सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय पैसे मान्य होणार नाहीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरती वंचितच्या सुजात आंबेडकर यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बंजारा शिष्टमंडळाची 31 तारखेला बैठक. 9 दिवस उपोषण केलेले बंजारा आंदोलक विजय चव्हाण यांची माहिती. तर बंजारा समाजातील नेते महंतांसह इतर काही जण शिष्टमंडळ घेऊन जाणार. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक कुंभमेळा समितीची बैठक संपन्न. कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीमध्ये मंथन. आपला दवाखाना चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ठाणे पालिकेची कारवाई. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं आश्वासन. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेत विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. सर्व विद्यापीठांना दर 3 महिन्यांना कार्याचा अहवाल देण्याचे आदेश. जनगणना घर यादी आणि घर गणना मोहिमेची पूर्वचाचणी मुंबईसह कोल्हापूर आणि जळगावात होणार. मुंबईमध्ये पालिकेच्या चेंबूर विभागात सुरुवातीची पूर्वचाचणी केली जाणार. 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मोहीम राबवली जाणार. पुणे विभागातील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीमध्ये 20 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. सुधारित वेळापत्रकानुसार अर्जाची लॉटरी 11 डिसेंबरला काढण्यात येणार. 20 नोव्हेंबरपर्यंत अनामत रक्कम भरण्याची मुदत. मुंबई पश्चिम आणि मध्य रेल्वेनं 500 कोटी रुपयांचे पाणी बिल थकवलं. पश्चिम रेल्वेनं 328.7 कोटी थकवल्याचंही समोर येत आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतीगृहात 25 बेड वाढवले. बेडच्या संख्येत वाढ केल्यानंतरही बेड अपुरी पडत असल्याचं समोर.
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी चळवळीला मोठा झटका. सीसी सदस्य रामधेर यांच्यासह 50 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. मोठ्या प्रमाणावरती हत्यारे जप्त. नक्षलवाद्यांचा मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी. 18 महिन्यामध्ये आयोग केंद्राला अहवाल सादर करणार. 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार. अंतरिम रिपोर्ट आल्यानंतर निर्णय लागू होणार. रायगडच्या रोहामधील अष्टमी बँक लिलाव प्रकरण. लिलाव प्रक्रियेतील गैरव्यवहारावरून ठेवीदार आणि भाग भांडवलदार संतप्त. आदेश असतानाही लिलाव रद्द केल्यानं संताप. तर तात्काळ लिलाव रद्द न केल्यास उपोषणाचाही इशारा. वाशिमच्या पंचायत समितीसमोर पैसे फेकून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या गोठा बांधकाम अनुदानाच्या फायली अनेक महिन्यांपासून प्रलंबित. मात्र याच फायल्यांना दलालींमार्फत तात्काळ मंजुरी दिली जात असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. जळगावच्या बोदवड तालुक्यात शेती रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तर शेतात जाताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. सिंधुदुर्गमध्ये आयएनएस गुलदारचे देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयामध्ये रूपांतर होणार. यामुळे मोठ्या युद्धनौका आता समुद्राच्या तळाशी जाऊन अनुभवता येणार. यामुळे सागरी पर्यटनाला चालना मिळणार असून पर्यावरणाचं संवर्धन देखील राखलं जाणार. नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये स्मशानात मृत्यूनंतरही मरण यातना. घणसोलीमध्ये सेक्टर 16च्या स्मशानभूमीमध्ये बत्ती गुल झाल्यानं मोठा गोंधळ. गाडीच्या हेडलाईट लावून अंत्यविधी उरकण्याची नागरिकांवर नामुष्की. मोंथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवरती 3 धार पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोव्यात किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी. जळगावच्या एरंडोलमधील उतराण गावात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका यासह फळबागांचं मोठं नुकसान. झाडाला लागलेली संपूर्ण फळ गळून पडल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. जळगावच्या अनेक तालुक्यांमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा फटका. मुदत संपलेली बियर प्यायल्यानं कल्याणमध्ये तरुणाची तब्येत बिघडली. तरुणावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उत्पादन शुल्क विभागानं संबंधित रिअल बियर शॉपवरती धाड टाकली असून उत्पादन शुल्क विभागाचा मोठ्या प्रमाणामध्ये मुदत संपलेल्या बियरचा साठा. नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांनी अहिल्यानगरमधील तरुणाचा घेतला बळी. कोपरगाव येथील आदित्य देवकर याचा अपघातामध्ये. बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये पावसामुळे हजारो हेक्टरवरील कापूस भिजला. वेचणीला आलेला कापूस काळा पडत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यातील शिरपूरमध्ये 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसामुळे 1997 शेतकऱ्यांचं 1505 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खड्डे आणि अस्वच्छतेमुळे शेतकऱ्यांचे हाल. खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानं मालाचं नुकसान होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार. तात्काळ खड्डे बुजवून स्वच्छता करण्याची मागणी. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील ऊस दराचं आंदोलन पेटलं. अज्ञात शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या कारखान्याची वाहनं पेटवली. ऊसाला प्रतिटन 3,751 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या पारोळ्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा. अनेक गावांना अतिवृष्टीग्रस्त गावांच्या यादीतून वगळल्यानं शेतकरी संतप्त. पंचनामे होऊनही मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा मोर्चा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये धुळ्यातील अर्धे बुद्रुक गावाला प्रथम आणि चौगाव ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार. तर शेलबारी ग्रामपंचायत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. चंद्रपूरमधील वाघ महाराष्ट्रातील इतर व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करावेत. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चंद्रपूरमध्ये गेल्या 9 दिवसात वाघांच्या हल्ल्यामध्ये 4 शेतकऱ्यांचा मृत्यू. पुण्याच्या मनसर वनपरिक्षेत्रातील 50 गावात 250 ते 300 बिबट्यांचा वावर. भरदिवसा बिबट्यांचा वावर वाढल्यानं आता स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकमधून आलेला आदिवासी रोजंदारी संघटनांचा मोर्चा. हा ठाण्यामध्ये अडवण्यात आला. आश्रमशाळांच्या खासगीकरणाविरोधात राजभवनच्या दिशेने निघाला होता मोर्चा. राजभवनकडे जाऊ, आझाद मैदानावरती नाही. आंदोलकांच्या भूमिकेमुळे ठाण्यात मोठा गोंधळ. अहिल्यानगरच्या लोणीमध्ये तरुणाची आत्महत्या. मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. मृताच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याचीही मागणी. नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदं रिक्त. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती परिणाम. 1ली ते 4थीसाठी एकच शिक्षक असल्यानं शिक्षकांवर कामाचा ताण. तात्काळ रिक्त पदं भरा अशी शिक्षकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा. कॉल सेंटरमधून अमेरिकेसह युरोपियन देशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक. या कॉल सेंटरमध्ये 150 ते 200 तरुण काम करत. रायगडच्या नागोठणेमध्ये जैन धर्मशाळेत पुजाऱ्याची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पनवेलमध्ये उसने पैसे देत नसल्याच्या वादातून महिलेची हत्या, पनवेल पोलिसांकडून आरोपी मोहम्मद समीर अन्सारीला अटक. बारामती पोलिसांची मोठी कामगिरी, घरफोडी प्रकरणातील 4 आरोपींना भोरमधून अटक, आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती केली जाणार, कार्यप्रणाली तयार करून याची अंमलबजावणी करण्याचे कोर्टाचे आदेश, थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश. दिल्लीमध्ये BS6 नियमांचं पालन न करणाऱ्या व्यावसायिक मालवाहू गाड्यांना प्रवेश बंद, प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाचा मोठा निर्णय. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरती उपाय म्हणून कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार, राजधानी दिल्लीमध्ये एक क्लाउड सीडिंगची पहिली चाचणी पार पडली. जपानमधील अमेरिकन नौदलाच्या बेसला डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, नौदल सैनिकांसोबत ट्रम्प यांनी साधला आहे संवाद. डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाच्या अणुऊर्जेवरती चालणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीवर टीका, रशिया आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. महाराष्ट्र सरकार आणि अबुधाबी पोर्ट्स यांच्यामध्ये ऐतिहासिक करार, यामुळे राज्यासाठी समुद्र क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचं दार उघडणार. या करारामुळे महाराष्ट्रामध्ये 16,500 कोटींची गुंतवणूक. भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार, सुखोई सुपरजेट 100 या विमानाच्या निर्मितीसाठी भारत आणि रशियामध्ये सामंजस्य करार. रतन टाटांचे जवळचे सहकारी मेहली मिस्त्री टाटा ट्रस्टमधून बाहेर, तर 6 विश्वस्तांपैकी 3 जणांचं मिस्त्री यांच्या पूर्वनियुक्तीच्या विरोधामध्ये मतदान. राजस्थानच्या एका हॉटेलमध्ये 10,000चं जेवण करून बिल न भरता पर्यटक पळाले, ट्रॅफिक लागल्यानं रेस्टॉरंट मालकानं पर्यटकांना गाडीत गाठलं. क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, उपचारानंतर श्रेयस आयसीयूमधून बाहेर, श्रेयसच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. जमैकाच्या किनाऱ्यावरती वर्षातील सर्वात शक्तिशाली मेलिसा चक्रीवादळ धडकणार, 282 किलोमीटर प्रति तास वेगानं वादळाचा जमैकाकडे प्रवास. मोठा चक्रीवादळाचा मार्ग बदलला, आंध्र प्रदेशमधील काकीनाड ओलांडून ओडिशातील गंजम येथे गोपालपूर समुद्र किनाऱ्यावरती हे चक्रीवादळ पोहोचल्याची माहिती. अमेझॉननं तब्बल 14,000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कंपनीला सक्षम करण्यासाठी अनावश्यक अडथळे दूर करण्यात येतील असं अमेझॉनमधील वरिष्ठ उपाध्यक्ष यांचं मत. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून